विदर्भ न्यूज मध्ये आपले स्वागत। बीड शहराच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। बीड शहरात मांस विक्री करणाऱ्या नागरिकांच्या वतीने नेहमी स्लॉटर हाऊसची मागणी केली जात होती, मात्र अद्यापपर्यंत तसा काही निर्णय झाला नव्हता। बीड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा विषय शेख निजाम यांनी मांडताच पुन्हा स्लॉटर हाऊसचा प्रश्न चर्चेत आला आहे। स्वच्छता आणि नियोजनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची मागणी करत शहरात शासनमान्य स्लॉटर हाऊस उभारण्याचा विषय सभागृहात त्यांनी मांडला। या मागणीमुळे शहरातील मांस विक्री व्यवसाय अधिक नियमबद्ध होण्यास मदत होईल असे बोलले जात आहे। शेख निजाम यांनी सभागृहात बोलताना सांगितले की बीड शहरात मोठ्या प्रमाणात मांस विक्री केली जाते। शासनाच्या नियमानुसार मान्यता प्राप्त जनावरांच्या कत्तलीसाठी स्वतंत्र आणि अधिकृत स्लॉटर हाऊस बांधणे आवश्यक आहे। सध्या अशी सुविधा उपलब्ध नसल्याने हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। स्लॉटर हाऊसमुळे जनावरांची कत्तल नियमानुसार होईल, स्वच्छतेचे निकष पाळले जातील आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही सकारात्मक परिणाम दिसून येतील असे मत व्यक्त केले। या विषयाकडे सभागृहाचे लक्ष वेधत त्यांनी लवकरात लवकर याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी केली। त्यांच्या या मागणीची सभागृह कितपत दखल घेईल हा पुढचा विषय आहे, मात्र शहरात शासनमान्य स्लॉटर हाऊस उभारण्यास आल्यास विक्री व्यवसाय अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल, तसेच स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यासही हातभार लागेल असे बोलले जात आहे। विदर्भ न्यूज साठी मी समीर सरकार, बीड। हा जो विषय आहे हा विषय गंभीरच आहे। त्यात सगळ्यांच्या वेगवेगळ्या काही सूचना असतील, काही त्यांचे वेगळे आपले हे असतील, परंतु एका शहरात एक स्लॉटर हाऊस असलंच पाहिजे। त्याचं कारण आहे की जे काही त्या ठिकाणी कायदेशीर स्लॉटर हाऊस आपल्या बीड शहरात नाही, यासाठी हा विषय ठेवलेला आहे। कत्तलखाना जो कायदेशीर ऐका ते सांगायलो ना, ऐका हे कत्तलखान्यासाठी आहे आणि हा कत्तलखाना तो कत्तलखाना साठी आपल्याला परवानगी द्यायची आहे। जे शासनाचे नियम, शासनाच्या अटी, ज्या शासनाने ठरवून दिलेले जे जनावर आहेत ते कत्तल करण्यासाठी आपल्याकडं एक कत्तलखाना असणे अत्यावश्यक आहे आणि ते नाही म्हणून आमची विनंती आहे सभागृहाला की शासनाच्या धोरणाप्रमाणे, शासनाच्या नियमाप्रमाणे, आपल्या नगरपालिकेच्या नियमाप्रमाणे, धोरणाप्रमाणे एक तरी कत्तलखाना असला पाहिजे आणि तो कत्तलखाना झाला पाहिजे असं माझं सभागृहाला विनंती आहे। सीओ साहेब, अगदी खुर्शी आलम साहेबांनी